नमस्कार मंडळी. आतापर्यंत या सोलापूर व्लॉग सिरीजमध्ये आपण पाहिले माझ्या बहिणीच्या घरची दिवाळी, सिद्धेश्वर मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर. या व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला. आणि परत येताना पाहणार आहोत दाक्षिणात्य शैलीतील पंचमुखी परमेश्वर मंदिर. चला तर मग सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आमचा प्रवास सुरू झाला. आज आमच्या सोबत होती भाऊजींची ॲक्सेस 125. सोलापूर शहराची वर्दळ मागे पडू लागली आणि पुढे दिसायला लागली हिरवीगार शेतं, गाई शेळ्यांचे थवे आणि शांत रस्ते. दिवाळीच्या सुट्टीत घरातला उत्साह असतोच, पण आज एक वेगळी ऊर्जा जाणवत होती, काहीतरी पवित्र ठिकाणी जाणार असल्याची. जवळपास 42 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो अक्कलकोटला. अक्कलकोटमध्ये पोचताच भक्तिभाव उफाळून येतो. स्वामी समर्थ हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. आम्ही सर्वप्रथम येऊन भेट दिली ते या चोळप्पा मंदिराला. दर्शनासाठी थोडीशी रांग होती. रांगेत उभे असताना येथील स्थानिक लोक फुलं, फळं, मूर्त्या, फोटो फ्रेम्स, खाद्यपदार्थ घेऊन विकत असल्याचे दिसले. बाहेरून सोनेरी कळस असलेले मंदिर खूप आकर्षक दिसते. चोळप्पा हे स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत प्रिय सेवक होते. स्वामींच्या आदेशावर चालणारे. स्वामींच्या मठात जाण्यापूर्वी चोळप्पा महाराजांचं दर्शन झालं तर यश, शांती आणि कृपा दुपटीने मिळते. दर्शन झाल्यावर आम्ही स्वामी समर्थ समाधी मठाकडे जात होतो. पण मठाच्या पार्किंग एरिया जवळच एक सुंदर तुळजाभवानी मंदिरावर आमची नजर पडली. तुळजापूरला 40 फुटांवरून आई तुळजाभवानीचे दर्शन मिळाले, परंतु इथे आम्हाला जवळून आई तुळजाभवानीच्या मनमोहक प्रतिमेचे दर्शन घेता आले. मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच तोफे सकट मावळे पाहायला मिळतात. तसेच भव्य असे स्वामींचे रूप पाहायला मिळते. आता आपण आलो होतो स्वामी समर्थ समाधी मठात. इथे प्रवेश करताच शरीरात एक वेगळी ऊर्जा जाणवते. येथे पुरुष व महिला यांच्यासाठी स्वतंत्र रांग असते. महिलांना जवळून तर पुरुषांना लांबून दर्शन मिळते. येथे व्हिडिओ शूटिंगची परवानगी नसल्यामुळे मी जास्त शूट नाही केले. स्वामी समर्थ दत्तावतार मानले जातात. 1878 मध्ये येथे त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या आयुष्यातील अनेक चमत्कार, उपदेश, अनुभव यांना आजही लोक विसरत नाहीत. समिधाची स्वामींवर खूप श्रद्धा आहे, म्हणून ती फारच खुश होती. मठाच्या मागे एक औदुंबर वृक्ष आहे, जिथे स्वामी बसत असत, ध्यान करीत असत. दर्शनानंतर मन अगदी हलकं आणि संतुष्ट झालं. नंतर आम्ही सोलापूरच्या दिशेने निघालो. वाटेत लागलं जैन सिद्ध कुंभारी मंदिर. दुरून खूप सुंदर दिसत होतं, पण वेळ कमी असल्याने आम्ही थांबलो नाही. फक्त सांगायचं झालं म्हणून इथे दाखवतोय. थोडं पुढे एक भव्य, आकर्षक दक्षिण भारतीय शैलीतलं मंदिर दिसलं. पंचमुखी परमेश्वर मंदिर. हे लांबून पाहिल्यानंतर आम्हाला राहवलं नाही आणि आम्ही हे मंदिर पाहण्यासाठी थांबलो.
येथे दक्षिण भारतीय पद्धतीचे गोपुर शिखर आहे. मंडळी, अक्कलकोटवरनं रिटर्न येत असताना आमच्या नजरेचं एकदम भव्य असं मंदिर आणि सुंदर असं प्राचीन असं मंदिर इथे सापडलं. ते आता आम्हाला मोह आवरला नाही आतमध्ये येऊन बघायचा, तर आम्ही इकडे येऊन आता ते बघायला आलो. बाहेरून फक्त बाहेरचा जो कळस आहे तेवढाच दिसतो, पण आतमध्ये आल्यावर आणखी मोठं मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आत गेल्यावर अत्यंत सुंदर असं शिवाच्या 5 रूपाचं एकत्रित स्वरूप पाहायला मिळतं. मंदिराच्या बाजूला भला मोठा नंदी आणि नंदी समोरच पंचमुखी नाग आणि मध्यभागी एक भली मोठी मूर्ती पाहायला मिळते. ही मूर्तीहुदा दक्षिण भारतीय परंपरेनुसार भगवान श्री व्यंकटेश्वर, हरिहर, कदाचित परशुरामाची असू शकते. मला नक्की माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. या पंचमुखी नागाच्या फण्यांमधून आपण आतमध्ये गेलो. आपल्या जवळपास येथे दगडात कोरलेले 108 शिवलिंग पाहायला मिळतात आणि त्यांच्या मध्यभागी एका मोठ्या शिवलिंगावर उभे असलेले हे भगवंत दिसतात. इकडे पूर्ण असं 1000 शंकराच्या पिंडी आहेत आणि तिकडे पाठीमागे इकडे नागाचं तोंड दिलेलं आहे, म्हणजे भगवान शंकरांच्या गळ्यात असलेले नाग, त्याच्या पोटात हे आहेत. 1008 शिवपिंडी आहेत. अशा पद्धतीचं एक थोडंसं विचारपूर्वक बनवलेलं असं हे शिल्प आहे आणि चांगलं. इथे वरती पण शिवलिंग आहेत आणि हे आपण आता नागाच्या मुखातून आता बाहेर पडणार आहोत. नागाचे दात दिसतात आहे. 5 तोंड असलेला नाग आहे. 1 2 3 4 आणि त्याच्या पलीकडे एक आहे. असे 5 तोंड आहेत. मंदिराचा सभामंडप आतमधून खूप मोठा आहे. आणि गाभाऱ्यामध्ये श्री वीरतपस्वी महाराजांची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या चारी बाजूस 12 ज्योतिर्लिंग आणि अनेक देवी देवतांच्या मूर्ती आहेत, तर त्या सर्वांचे दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळते. मंदिराचा संपूर्ण आव्हार एखाद्या राजाचा राजदरबार आणि त्यासमोरील भली मोठी बाग असा आहे. आज असं काहीतरी पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. मला वाटते सोलापूरमधील मी पाहिलेलं हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. सोलापूरला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. सोलापूर अक्कलकोट महामार्गाला लागूनच हे मंदिर आहे. दिवस खरंच मनात कायम राहील असा होता. मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या भागात मंगळवेढा गणेश मंदिर आणि पंढरपूर विठोबा दर्शन घेऊन येतोय. चुकवू नका. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल, जय भवानी, जय शिवराय. Conquer roots with the rebel vibes. I'm on life, I'm born to rise. शिवबाचं माझ्या नसात वाजतं. Each new vlog माझं स्वप्न बोलतं. I don't fake, I just create. Every fall makes me elevate. मराठी माती आभाळ तुमचं भरारी. Destiny's mine, full responsibility carried. संभवलाय चालत तुझ्या वाट.